शिक्षक भरती 2024 प्राधान्यक्रम देत असताना एक नवीन नोटिफिकेशन आलंय। त्या नोटिफिकेशन मध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे, एक पहिला मुद्दा आहे वय जास्त होत होतं तर तुम्हाला जागा अलोकेट केल्या नव्हत्या किंवा प्राधान्यक्रम येत नव्हता, अशासाठी काय मेसेज आहे। दुसरा, प्राधान्यक्रम अलर्ट येतोय काही विद्यार्थ्यांना, काहीतरी अपडेट झालाय आणि तुम्हाला अलर्ट येतोय, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं याबाबतचं नोटिफिकेशन आलेलं आहे। त्यामध्ये बघा, हे नोटिफिकेशन आहे 9 तारखेचं दुपारी 2 वाजता आलेलं नोटिफिकेशन, ज्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो आहे काय की वयाधिक या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील 9वी ते 10वी व 11वी ते 12वी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। वास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करावी। ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत येत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना ही सूचना आहे, अपडेट्स आहे की त्या विद्यार्थ्यांनी आता जाऊन तुम्ही चेक करायचंय, तुम्हाला प्राधान्यक्रम दिसताय संस्थेमध्ये 9 ते 12 या दोन गटासाठी, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी ह्या गटासाठी तुम्हाला हे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। दुसरा, तुम्हाला अलर्टचा मेसेज येतो बघा, अलर्टचा मेसेज काय, उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांचे पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून, आता काय करायचं तुम्हाला डिलीट करायचं आहे, लक्षात घ्या, प्राधान्यक्रम तुम्ही रिसेट करू शकता, डिलीट करू शकता, परत नव्याने टाकू शकता। फक्त लॉक केल्यानंतर 3दा फक्त लॉक तुम्ही काढू शकता, 3 चान्सेस आहे फक्त, त्यानंतर मात्र तुम्हाला चान्स नाही। सो शेवटचा चान्स तिसरा असणार आहे। सो ते लॉक केलेला तिसरा चान्स डिलीट करता येणार नाही। सो आता जे प्राधान्यक्रम तुम्ही असाइन केले असेल ते मात्र तुम्ही डिलीट करावे। तुम्हाला जर अलर्टचा मेसेज येत असेल तर डिलीट करावे आणि परत भरावे। आता काही विद्यार्थ्यांनी चेकच केलं नसेल तर त्यांनी जाऊन चेक करावं। तुम्हाला अलर्ट हा मेसेज जर येत असेल, अलर्ट येत असेल मेसेज, तर तुम्हाला जाऊन डिलीट करून नव्याने तुम्हाला काय करायचंय, प्राधान्यक्रम नव्याने घेऊन जनरेट करून लॉक करण्याची आवश्यकता आहे, ती कार्यवाही तुम्ही करायला पाहिजे। बाकीच्या गोष्टी सिंपल आहे, प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवाराला पदवीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहता येणार नाही। प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे गरजेचे आहे, नुसते प्राधान्यक्रम देऊन चालणार नाही। 12 तारखेपर्यंत ही सुविधा उपलब्ध, सो नक्कीच जाऊन तुम्ही चेक करा, अलर्ट मेसेज येतोय का चेक करा। जर जागा मिळत नव्हत्या मागे वय जास्त असल्यामुळे, पण आता ह्या जागा पण आल्या। सो ही महत्वाची अपडेट्स तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली। अजून काही शंका असेल नक्की कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी। तुर्तास थांबतो, धन्यवाद।